दोन न्यायालयांच्या आदेशानंतरही टाळाटाळ करणाऱ्या गोशाळा व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांना हक्काचे 5 बैल लातूर पोलिसांनी परत मिळवून दिले. पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना दिलासा. पावसाच्या सरी कोसळू लागल्या की शेतकऱ्याच्या जीवनातील प्रत्येक दिवस अमूल्य ठरतो. मशागत, पेरणी आणि वर्षभराच्या उदरनिर्वाहाचं गणित या काही दिवसांवर अवलंबून असतं. अशा निर्णायक काळात स्वतःच्या मालकीचा बैल असूनही न्यायालयाचा आदेश हातात घेऊन एका गोशाळेच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारावे लागणाऱ्या 2 शेतकऱ्यांना अखेर लातूर पोलिसांनी न्याय मिळवून दिला. न्यायालयाच्या आदेशालाही न जुमानणाऱ्या गोशाळा व्यवस्थापनास कायद्याचे पालन करण्यास भाग पाडत शेतकऱ्यांच्या मालकीचे 5ही बैल परत मिळवून देण्यात आले. या कायदेशीर कारवाईमुळे लातूर पोलिसांनी पुन्हा एकदा पोलीस म्हणजे जनतेचा आधार व खंबीर रक्षक असल्याचं कृतीतून सिद्ध केलं. पोलीस ठाणे रेणापूर येथे गुन्हा क्रमांक 114/2026 अंतर्गत प्राणी छळ प्रतिबंध अधिनियमाखाली विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात शेतकरी बळीराम नारायण भालेराव व दिनेश आबासाहेब कातळे राहणार रेणापूर यांच्या मालकीचे एकूण 5 बैल कायदेशीर प्रक्रियेनंतर परभणी जिल्ह्यातील राणी सावरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेत ठेवण्यात आले होते. संबंधित शेतकऱ्यांनी न्यायालयात अर्ज केल्यानंतर माननीय न्यायालयाने जनावरांच्या देखभालीचा खर्च जमा करून बैल तात्काळ परत करण्याचा स्पष्ट आदेश दिला. मात्र न्यायालयाचा आदेश असतानाही गोशाळा व्यवस्थापनाने बैल परत देण्यास नकार दिला. त्यानंतर शेतकऱ्यांनी माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय लातूर येथे धाव घेतली. तेथूनही पूर्वीच्या आदेशाची पुनरावृत्ती करून बैल परत करण्याचे निर्देश देण्यात आले. तरी देखील जनावरांच्या देखभाल खर्चापोटी अतिरिक्त पैशांची मागणी करत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी टाळण्यात आली. शेवटी हताश झालेल्या शेतकऱ्यांनी थेट पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील चिंता आणि पावसाळ्यातील शेतीमालाची निकड लक्षात घेत श्री तांबे यांनी कोणताही विलंब न करता रेणापूर पोलीस ठाण्याला तातडीने कारवाईचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या आदेशानुसार रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री इगे यांनी संबंधित शेतकऱ्यांसह प्रत्यक्ष परभणी जिल्ह्यातील गोशाळेत जाऊन न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली. पोलिसांच्या ठाम आणि कायदेशीर भूमिकेमुळे गोशाळा व्यवस्थापनाला अखेर 2ही शेतकऱ्यांचं ऐकून 5ही बैल परत द्यावे लागले. पावसाळ्याच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात स्वतःच्या मालकीचे बैल परत मिळाल्याने 2ही शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत लातूर जिल्हा पोलिसांचे विशेषतः पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांचे मनपूर्वक आभार मानले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.